नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कौठळ येथे जलजीवन मिशन अंतर्गत जल अर्पण सोहळा पार पडला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर भदाणे यांनी पाण्याच्या योग्य वापराबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात माजी सभापती रामकृष्ण खलाणे यांनी जल जीवन मिशनमुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याचे म्हटले. यावेळी अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामीण भागाच्या लोकांना पटलेलं आहे आणि हे जो केटीवेअर ज्यावेळेला तयार करायला दिलं त्यावेळेला दोन्ही केटीवेअर मध्ये पाणी कसं थांबेल याच्यासाठी अण्णासाहेबांनी म्हणजे मी स्वतः त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं कोणाला 1 रुपया देऊ नको, पण चांगलं काम करून द्या आम्हाला, जेणेकरून इथे पाणी थांबू शकतं. आणि खऱ्या अर्थानं हे पाणी आज थांबलंय. फक्त भर उन्हाळ्यामध्ये या केटीवेअर दोन्ही केटीवेअरमध्ये पाणी आहे याची समाधानाची बाब आहे. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्यापासून अनेक रोग तयार होतात. आपण बघतो पाण्यामुळे इतके डिसीज होतात, ते जवळजवळ वर्षाला भारतामध्ये 28 लाख लोक नुसत्या खराब पाण्यामुळे मरतात. आणि म्हणून या पाण्याला खूप महत्त्व आहे. आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब यांनी हे जे संकल्प हर घर जल आणि नळ हे जी संकल्पना दिली, मित्रांनो कोट्यवधी रुपयाचा निधी आज राज्य शासन केंद्रामधून दिला आहे. आणि कुठेही राजकारण न करता, आता बापू खलाणे आमच्याबरोबर होते जिल्हा परिषद सदस्य, बापूंनी सांगितलं तुमच्या शेतामध्ये, तिथे माझं शेत होतं कवठ्याला, मी 1 मिनिटात सही करून दिली की NOC माझी काही अडचण आहे. या गावाला 3 विहिरी, इकडे माझ्या शेताच्या पुढे 1 विहीर आहे आणि इकडेही माझ्या शेतात विहीर आहे. आता ही जुनी विहीर तुमची, जुनी विहीर गावाची, त्या चांगल्या आज खऱ्या अर्थाने या गावामध्ये पिण्याचं पाणी समृद्ध आहे. आजही माझ्या गावाला पाणी मिळणार, मी न्याळातून पाणी घेऊन जातो. आमचे सगळे म्हातारे सगळे टेकड्यावर येऊन थांबले, हायवेला आहे पण टेकड्यावर थांबले. आम्ही नेहमी पोचतो त्यांना की काय तुम्ही टेकड्यावर येऊन थांबले, प्यायला पाणी मिळणार. मी न्याळातून पाणी घेऊन गेलो. न्याळाचं केटीवेअरचं काम चाललंय आता. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.